एक बोरा है, काही दिवसापूर्वी आम्हाला LCBला एक गोपनीय खबर मिळाली होती की तेलंगणा राज्यामधून काही गांजा माफिया, ड्रग्ज माफिया ही मोठ्या प्रमाणावरती गांजा घेऊन चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येणार आहेत। त्यानुसार मी एक LCBची एक टीम गठीत केली होती। त्यामध्ये मुख्यत्वे करून केमेकर मेजर, गणेश भोयर, विनोद, प्रदीप, गोपीनाथ अशी मी 5 लोकांची एक गोपनीय टीम तयार केली होती आणि त्यांना या टीमवरती वर्कआउट करण्याच्या मी सूचना दिल्या होत्या। सदरबाबत त्या टीमने गेली 4 दिवसापासून सुमठाणा जंगलामध्ये ठाण मांडून मेहनत करून रात्रंदिवस त्यांच्यावर पाळत ठेवली होती आणि आज त्या टीमला आमच्या यश आलेलं आहे। तेलंगणा राज्यामधून 2 इसम एका मोटरसायकलवरती साधारणतः 90 किलो गांजा आणि त्यामध्ये अजून विशेषत्व सांगायचे म्हणजे की 4 चाकी वाहनाच्या ट्यूबलेस टायरमध्ये सुद्धा भरून त्यांनी गांजा आणलेला आहे। असा आम्ही एकूण 90 किलो गांजा, 2 इसम, मोटरसायकल हा आम्ही सुमठाणा जंगलामध्ये जप्त केलेला आहे आमच्या टीमने। सदरबाबत आम्ही गुन्हा दाखल राजुरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून आम्ही स्वतः तपास करणार आहोत आणि सदर गांजाची किंमत अंदाजे 30 लाख रुपयाची आहे। यापूर्वी देखील आमच्या LCBने राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये या तेलंगणा राज्यातून येणारा 74 किलो गांजा आणि एक वेळेस 8 किलो गांजा ह्या देखील आम्ही जप्त केलेला आहे आणि आम्हाला त्यानुसार आम्ही ह्या जंगलामध्ये ह्या तेलंगणा बॉर्डरवरून आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जो काही गांजा येतो त्यामुळे आम्ही सतत ह्या जंगलामध्ये पाळत ठेवून असतो आणि वेळोवेळी आम्ही अशा कारवाई करत आहेत। आणि सदरचा गांजा हा जो आरोपींनी आणलेला आहे त्याबद्दल आम्ही त्यांच्याकडे चौकशी केली। त्यावेळी त्यांनी सांगितलं आले की सदरचा गांजा आम्ही राजुरा, बल्लारशाह, चंद्रपूर शहर आणि वरोळ्यामध्ये हे आरोपी वरोळा येथील राहणारे आहेत आणि त्यांचे साथीदारही वरोळ्याचे आहेत। एकूण 4 आरोपींनी हे गुन्हा केलेला आहे आणि ह्या 4 शहरामध्ये हा गांजा वितरित केला जाणार होता।